बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात घडलेल्या शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाने आता नवीन वळण घेतलं आहे। या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या समाधान मुंडेला भर चौकात मारहाण झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणानंतर पुन्हा एकदा वातावरण तापलंय। जलालपूर येथील चौकात घडलेल्या घटनेमुळे प्रकरणात आणखीन गुंतागुंत निर्माण झाली। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचे। मिळालेल्या माहितीनुसार समाधान मुंडे आणि ऋषिकेश गिरी हे दोघे मोटारसायकलवरून जात असताना जलालपूरच्या चौकामध्ये त्यांना अडवण्यात आलं। यावेळी भागवत साबळे, सुरेश साबळे आणि अन्य 8 ते 10 जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेल्टने बेदम मारहाण केली। इतकंच नाही तर केसाला धरून रस्त्याच्या मधोमध समाधान मुंडे याला फरफटत नेत मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला। या मारहाणीनंतर समाधान मुंडेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। त्या आधारे परळी शहर पोलिसांनी भागवत साबळे, सुरेश साबळे यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केलाय। दरम्यान ही घटना घडण्यामागचं पार्श्वभूमी ही तितकीच गंभीर आहे। 16 मे रोजी परळीतील लिंबोटा भागात राहणाऱ्या शिवराज दिवटे या युवकाचे पेट्रोल पंपासमोरून अपहरण करण्यात आले होते। त्यानंतर त्याला जलालपूर जवळील डोंगरपट्टीतील रत्नेश्वर मंदिर परिसरात नेण्यात आले। तिथे 10 ते 15 जणांच्या टोळींनी त्याच्यावर लाठ्याकाठ्यांनी बेल्टने अमानुष मारहाण केली। या गंभीर हल्ल्यात शिवराज गंभीर जखमी झाला होता। सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणात समाधान मुंडे, ऋषिकेश गिरी आणि त्याच्या साथीदारांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर समाधान मुंडे आणि ऋषिकेश गिरी हे आरोपी म्हणून ओळखले जात असतानाच त्यांनाच नंतर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे। पोलिसांनी दोन्ही प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू केला असून दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल झाल्याने पोलीस यंत्रणेवर तपासाचे दडपण वाढले आहे। या सर्व घटनांमुळे परळी तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। एकीकडे एखाद्या व्यक्तीला अपहरण करून डोंगरात नेत अमानुष मारहाण केली जाते, तर दुसरीकडे त्या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला भर चौकात लोकांनी कायद्याचा धाक न ठेवता मारहाण केली आहे। दोन्ही घटना गंभीर असून कायद्यानेच न्याय मिळावा अशी अपेक्षा स्थानिकांकडून केली जात आहे। या सर्व प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कायदा हातात घेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। समाजात कायद्याचा दर कमी होत चालला असून राग आणि चीड भावनेने गुन्हेगारी वाढत आहे। प्रशासनानं या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून दोन्ही घटकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। पोलिसांच्या वतीनं दोन्ही प्रकरणाचा तपास अत्यंत सखोल पद्धतीने सुरू करण्यात आला आहे। CCTV फुटेज, व्हायरल व्हिडिओज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे कारवाई करण्यात येणार आहे। या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईलच असंही पोलीस खात्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। एकूणच बीडच्या परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आलाय। ज्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता त्यालाच भर चौकात मारहाण झाली, त्यावरही गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे या दोन्ही प्रकरणातील सत्य काय, कोण बळी आणि कोण खरा आरोपी हे पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे। सध्या या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचं देखील लक्ष लागलेलं आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचे।